सर्वांना नमस्ते। उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत करते। आज आपण वाटाणा भात करणार आहोत साध्या आणि सोप्या पद्धतीने। तर अगोदर मी कुकर गरम करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये छोटासा एक कांदा, टोमॅटो, 2 हिरवी मिरची आणि 2 तमालपत्र टाकलेले आहेत आणि आता ते आपण परतून घेऊयात। थोडीशी मोहरी आणि थोडीशी जिरे। कांदा, हिरवी मिरची, टोमॅटो आणि तमालपत्र हे सर्व परतून झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये गॅस थोडा बारीकच करून घ्यायचा फोडणी करताना। याच्यामध्ये 2 टीस्पून मीठ घेतलेलं आहे, 1 टेबलस्पून धना पावडर आहे आणि 1 टेबलस्पून गोडा मसाला। पुन्हा हे सगळं परतून घेऊयात आपण। ते परतून झालं की मग हिरवा वाटाणा आहे तर ते याच्यात आपण टाकून घेऊयात। स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आणि याच्यामध्ये अर्धा टीस्पून हळद टाकून घेऊयात। स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इंद्रायणी तांदूळ। पुन्हा सर्व हे सगळं मिक्स करून घेऊ। हे सर्व 1 मिनिटभर आपण परतून घेऊयात। ताजी हिरवी कोथिंबीर मस्त धुवून बारीक चिरून घेतलेली आहे, ती याच्यावरती टाकून घेऊयात। ताजी कोथिंबीर असेल ना तर मग वाटाणा भाताला चव मस्त लागते, त्याच्यामुळे आवर्जून टाकत जा असं। आता पुन्हा हे सर्व मिक्स करून घेते। एखाद दिवशी स्वयंपाकाचा कंटाळा आला तर वाटाणा भात अशा पद्धतीने करून पाहतो मी पण। आता इंद्रायणी तांदूळ आहेत ना म्हणून हे वाटी भरून तांदूळ घेतलेला आहे, तर गरम पाणी टाकायचं याच्यात, तर तिप्पट टाकायचं। 1 वाटी तांदूळ असेल तर 3 वाटी गरम पाणी टाकायचं आहे, तेव्हा मग छान इंद्रायणी भात होतो। आता गॅस फुल करून कुकरला झाकण लावून घेते। कुकरला झाकण लावून घेतलेलं आहे आणि एकच शिट्टी करून नंतर मग गॅस बारीक करून घेऊयात। 1 शिट्टी झाल्यानंतर छोटा गॅस केलेला आहे आणि त्याच्यावरती आपण 10 मिनिट असाच कुकर ठेवून घेऊयात। हे पहा आता 10 मिनिट झालेले आहेत, मी गॅस बंद करते। हे पहा कुकर आता थंड झालेला आहे, शिट्टीचं हवा पण गेलेली आहे। आता आपण कुकर खोलून पाहूयात। आपला वाटाणा भात मस्त झालेला आहे, वास एकदम छान सुटलेला आहे। थंडीत वाफळता वाटाणा भात म्हटलं की काय। आणि कधी पण तुम्ही इंद्रायणी भाताचा वाटाणा भात करून खावा, अतिशय सुंदर लागतो हा भात। तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।